नमस्कार मंडळी, एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच जणांच्या कमेंट्स होत्या की यूट्यूब व्हिडिओ किंवा यूट्यूब जर्नी तुमची बंद करू नका, अशीच चालू ठेवा. प्रॉब्लेम हा आहे की मागच्या व्हिडिओला फक्त व्ह्यूज आहेत 100. मला वाटते या व्हिडिओला 50 सुद्धा व्ह्यूज मिळणार नाही आहेत, पण त्यासुद्धा मी तुम्हाला प्रॉमिस केलं की सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. सो लगेच आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आणि जसे बाकीचे व्हिडिओ स्किप करता तसा हा व्हिडिओ स्किप करू नका, कारण आजच्या व्हिडिओमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी मी सांगणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जपानमध्ये हा एक रूल आहे जो की बऱ्याच जणांना माहिती नसेल, की जर तुम्ही स्वतःहून जॉब सोडला तर तुम्हाला पार्ट टाइम जॉब करायची परमिशन मिळत नाही. इन केस जर तुम्हाला कंपनीनं कामावरून काढून टाकलं काही वैयक्तिक कारणामुळं किंवा काही कंपनीच्या कारणांमुळं, तर तुम्हाला पार्ट टाइम जॉब करायची परमिशन मिळते. त्याचबरोबर तुम्हाला गव्हर्नमेंटकडनं पैशाची सुद्धा मदत मिळते. त्याचबरोबर दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, जॉब हंटिंगसाठी जपानमध्ये साधारण 1 ते 1.5 महिना लागतो. सगळ्यात जास्त जो वेळ लागतो तो आहे शोरुई सेंको, म्हणजेच डॉक्युमेंट स्क्रीनिंग. साधारण त्यासाठीच एक 5 ते 6 दिवस लागतात. त्यानंतर तुम्ही जर सिलेक्ट झाला तर पहिला राऊंड, दुसरा राऊंड अशी प्रोसेस असते. सो जर तुमचा विजा जर 2 ते 3 महिने असतील तर शक्यतो कंपनी सोडू नका. एकदा तो विजा चेंज करा आणि मग कंपनी सोडा. कारण मी सुद्धा 3 महिने बाकी असताना कंपनी सोडली होती, त्यामुळे मला सुद्धा बरेच प्रॉब्लेम आले. एकतर मी टोकियोला आल्यानंतर मी बरेच प्रयत्न केले, बट सहजासहजी जपानमध्ये तुम्हाला लगेच जॉब मिळत नाही. जर तुम्ही IT बॅकग्राऊंडमध्ये तुमचा असेल तर तुम्हाला लगेच जॉब मिळू पण शकतो, पण जर तुम्ही मार्केटिंग, बिझनेस डेव्हलपमेंट अशासारख्या डिपार्टमेंटमध्ये जर तुम्ही असाल किंवा अशा वेगळ्या डिपार्टमेंटसाठी तुम्ही जर जॉब शोधत असाल तर तुम्हाला लगेच जॉब मिळत नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी अजून एक पॉईंट कव्हर करतो. बरेच जण मला विचारतात की जॉब शोधायचा असेल तर जपानमध्ये जॉब कसा शोधायचा. सगळ्यात एकदम सोपा मार्ग मी तुम्हाला सांगतो, तो म्हणजे आहे हॅलो वर्क, जो की तुम्हाला पूर्णपणे फ्री आहे. हॅलो वर्क अतिशय सोपं आहे. तुम्हाला तिकडं जायचं आहे, त्याच्यानंतर तुम्हाला कोणते जॉब पाहिजे आहेत, तुमचा काय एक्सपिरियन्स आहे हे तुम्ही त्यांना सांगायचं आहे. त्याच्यानंतर तिथं जो बसलेला व्यक्ती आहे तो सगळं सर्च करतो, कुठे पाहिजे, ओसाका पाहिजे, टोकियो पाहिजे, तुम्हाला सगळं तो विचारतो. त्याप्रमाणे सर्च करून तो तुम्हाला साधारण 30 ते 40 जॉबची तुम्हाला लिस्ट देतो. त्या पुढं तुम्हाला काय करायचं आहे की या 30 पैकी तुम्हाला कोणत्या कंपन्या आवडत आहेत ते तुम्हाला त्यांना सांगायचं आहे. त्याच्यानंतर काय काय कंपन्यामध्ये तुम्हाला वाटलं की ह्याच्यामध्ये फॉरेनर्स चालतायत का हे तुम्हाला विचारायचं असेल तर तुम्ही त्यांना सांगा. तसं लगेच ते फोन करून विचारून तुम्हाला सांगतील. आणि तसं मी सांगितलं, त्याच्यानंतर तुमचा पहिला राऊंड असतो तो म्हणजे शोरुई सेंको, जो आहे डॉक्युमेंट स्क्रीनिंग. तुम्हाला माहित आहे का जपानमध्ये जॉब मिळवणं का अवघड आहे? कारण हा जो राऊंड आहे डॉक्युमेंट स्क्रीनिंग, यामध्येच मोस्ट ऑफ द लोक हे फेल होतात. त्यामुळं डॉक्युमेंट स्क्रीनिंगमध्ये तुम्ही कशा प्रकारे तयारी करायला पाहिजे, काय काय गोष्टी लिहायला पाहिजेत, ह्याच्याबद्दल मी एक वेगळा व्हिडिओ तुम्हाला पाहिजे का हे नक्की मला खाली कमेंट करून सांगा. त्यामुळं मी सुद्धा टोकियो आल्यानंतर मी हॅलो वर्कला गेलो होतो. त्यानंतर दुसरा सगळ्यात सोपा मार्ग आहे तो म्हणजे तुमची लिंक्डइन प्रोफाईल. तुमची लिंक्डइन प्रोफाईल छानपैकी तयार करा आणि ज्या काही कंपन्या असतील त्या कंपन्यांना सर्च करून त्यांचे एक्झिक्युटिव्ह असतील, त्यांचे HR असतील, त्यांना डायरेक्ट त्यांना पर्सनल मेसेज करा. काहींचे लगेच रिप्लाय येतात, काहींचे रिप्लाय यायला थोडासा वेळ लागतो. त्यानंतर तिसरी जी गोष्ट आहे, बऱ्याच साऱ्या वेबसाईट्स आहेत, त्या वेबसाईट्सला तुम्ही रजिस्टर करू शकता. त्या कोणकोणत्या असणार आहेत ह्याची सुद्धा एक वेगळा जॉबच्या रिलेटेड मी एक व्हिडिओ करेन, त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी सांगेन. आणि चौथी गोष्ट जी आपण सगळेच जण वापरतो ते म्हणजे आहे व्हॉट्सॲप. आजकाल व्हॉट्सॲपमध्ये सुद्धा बरेच चांगले ग्रुप्स आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला जपानमधल्या असलेल्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज त्या सगळ्याबद्दल माहिती देणारे सुद्धा बरेच ग्रुप्स आहेत. सो त्या ग्रुप्सना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. आता तुम्हाला वाटते की व्हॉट्सॲपमुळे कसं काय पॉसिबल होऊ शकतं, तर मला जो जॉब मिळाला होता टेक महिंद्रामध्ये तो या व्हॉट्सॲपमुळेच मिळाला होता. सगळीकडनं प्रयत्न करायचे आहेत. तुम्हाला जॉब हा एकच पाहिजे असतो. फेसबुकवर सुद्धा आजकाल काय काय ॲडव्हर्टाइजमेंट असतात, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही त्यांना तिथं रजिस्टर करू शकता. त्याच्यातले 1-2 जणांचे मला रिप्लाय सुद्धा आले होते. सो फेसबुक अगेन तुम्हाला एक ऑप्शन आहे. त्यानंतर आजकाल जपानमध्ये जी गोष्ट चालू आहे ती म्हणजे जर तुमच्याकडे 2 किंवा 3 महिने असतील तर शक्यतो तुम्हाला ती कंपनी घेत नाही. कारण साधारण व्हिसा रिन्युअलची जी प्रोसेस आहे ती थोडीशी हेक्टिक असते. त्यामुळं कंपन्यांचं सुद्धा असं म्हणणं आहे की साधारण तुमच्याकडे मिनिमम 6 महिने तुमच्याकडे व्हिसा असावा. सो त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं स्टार्टिंगला की 2 किंवा 3 महिने जर तुमच्याकडे असतील तर चुकून सुद्धा जॉब सोडू नका. पहिल्यांदा व्हिसा रिन्यू करा आणि मग तुम्ही जॉब सोडू शकता. हा स्वतः मला एक्सपिरियन्स आला होता, कारण बऱ्याच ठिकाणी ज्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये मी पहिला राऊंड सिलेक्ट झालो होतो, बट अगेन त्याच्यामध्ये
जेव्हा दुसरा राऊंडला जात असतो तेव्हा त्यांनी बघितलं की बाबा 2 किंवा 3च महिने असल्यामुळं त्यांनी बऱ्याच कंपन्यांनी रिजेक्ट सुद्धा केलं. सो हे अनुभवाचे बोल आहेत. त्यामुळे माझ्याकडनं जी चूक झाली ती चूक तुमच्याकडून होऊ नये म्हणून मी हा खास व्हिडिओ करतोय. आता व्हिडिओ बघायचा, तो कुणाला शेअर करायचा का नाही हे तुमच्या मनावर आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तुम्ही कमेंट करा. मी जेव्हा जॉब शोधत होतो किंवा इव्हन आता सुद्धा माझ्या लिंक्डइनच्या प्रोफाईलवरती तुम्हाला बरेच जपानमधले HR दिसतील. जर तुम्हाला HR लोकांना कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तुम्ही माझ्या लिंक्डइन प्रोफाईलला व्हिजिट करू शकता. आणि इव्हन मी व्हॉट्सॲपवर सुद्धा बऱ्याच जणांचे कॉन्टॅक्ट ठेवले होते. सो असेच बरेच ग्रुप्स मी जॉईन केले होते व्हॉट्सॲपवरती. आणि एका ग्रुपवरती टेक महिंद्रासाठी एक पोझिशन आली होती आणि त्याचा जो रोल होता तो होता कस्टमर सपोर्ट असोसिएट. तर मी म्हटलं की कस्टमर सपोर्ट असोसिएट असल्यामुळं आणि जॅपनीज कस्टमर असल्यामुळं ह्याच्यामध्ये माझी जॅपनीज लँग्वेज नक्कीच इम्प्रूव्ह होऊ शकते. त्याचबरोबर बिझनेस जॅपनीज सुद्धा मला शिकायला मिळू शकतं. म्हणून मी या जॉबला मी अप्लाय केलं. तुम्हाला वाटलं असेल की आता लगेच टेक महिंद्रामध्ये माझे पहिले 3-4 राऊंड झाले आणि लगेच मला जॉब मिळाला, तर असं नाही आहे. थोडासा ट्विस्ट आहे. तर असं काही झालं नाही आहे. कोणतीही गोष्ट मला आजपर्यंत इझी मिळाली नाही आहे. प्रत्येक गोष्टीत काही ना काहीतरी ट्विस्ट आहे. सो तो ट्विस्ट काय आहे हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो. कारण हा व्हिडिओ ऑलरेडी मला वाटते 10 ते 12 मिनिटं झाला असेल. बाकी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा. त्याचबरोबर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. मी तुम्हाला भेटतो पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. पर्यंत आपलं नेहमीचं सायोनारा, बाय बाय.